नाशिक लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात होती। मोबाईल तपासात ही माहिती आता उघड झाली आहे। नोकरी सोडल्यानंतर सुद्धा निदा आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नाशिकमध्ये एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणामध्ये फरार निदा खान आरोपींच्या संपर्कात होती। मोबाईल तपासात ही माहिती उघड झालेली आहे। नोकरी सोडल्यानंतर सुद्धा निदा आरोपींच्या संपर्कात असल्याचं आता कळतंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड। सागर, निदा संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। काय एकूण माहिती आपल्या हाती लागली आहे? नक्कीच खरं तर बघितलं ही निदा खान ही सध्या फरार असली तरी 2 दिवसापूर्वी दानिश शेख याचा मोबाईल पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणातून सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे त्याच्या मोबाईल मध्ये अनेक माहिती जी आहे, डेटा जो आहे तो आता खोलण्यात आलेला आहे। तो एसआयटीला सापडलेला आहे आणि या एसआयटीच्या तपासातून अनेक गोष्टी बाहेर पडताना पाहायला मिळतात। ज्यात विशेष म्हणजे निदा खान ही ह्या दानिश शेख आणि इतर आरोपींच्या संपर्कात होती आणि त्यामुळे जिने तरी जॉब सोडलेला असला तरी तिचा संपर्क या सगळ्यांशी वारंवार होत असल्याचं समोर येते। त्याचबरोबर दानिश शेख याच्या मोबाईल मधून फोटो, काही संशयास्पद व्हिडिओ देखील सापडल्याची माहिती मिळते। यामुळे आता जर बघितलं तर पोलीस तपासामध्ये कॉलिंग डिटेल जी आहे ती आता समोर येताना पाहायला मिळते। दानिश शेख जो आहे तो या सगळ्यांच्या संपर्कात कसा होता, निदा खान ही जिने जॉब जरी सोडलेला असला तरी ती या सगळ्यांच्या संपर्कात कशी होती हे सगळं समोर येताना पाहायला मिळतंय। निदा खान जरी फरार असली तरी तिच्यावरती 27 एप्रिलला तिच्या जामीन अर्जावर सुनावणी आहे आणि या सगळ्यात जर बघितलं तर निदा खानचा देखील मोठा रोल या सगळ्या प्रकरणांमध्ये पाहायला मिळतोय। अगदी त्यामुळे आता निदा खानच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे। येत्या काळात काय नेमकी आणखी माहिती हाती लागते हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद सागर दिलेल्या माहितीसाठी।